ची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू या ठिकाणी होता. डी झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्ट्रायकिंग एंडला आपण बॅटर पाहतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संघ मालक, परंतु विरुद्ध संघामध्ये खेळताना संघ मालक पाहायला मिळतोय. परंतु इथे पॅड लाईन वरचा चेंडू होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. इथून जर का आपण पाहिलं तर पहिली महत्वाची विकेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. जे अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं, खऱ्या अर्थानं जय श्रीराम बाल गोविंद पथकाचं हे टायटल गीत आपण त्या ठिकाणी जरूर ऐकलं. यावेळेला डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा 1 चा इशारा, वाईड +1 अशा एकूण 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातील. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती आल्यात. एक आघाडीचा फलंदाज इथे गमावला गेलाय. नवीन बॅटर साईला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. साई मोहिते यावेळेला बॅकफूट पंच केला. सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल चव्हाण कन्स्ट्रक्शन संघाला तर मात्र हा सामना जिंकणं नितांत गरजेचं आहे. पहिल्या दोनही सामन्यांमध्ये चव्हाण कन्स्ट्रक्शन संघाला हो, यावेळेला मात्र चांगला चेंडू होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती. खरं तर हा जवळचा एंड होता, परंतु एंड निवडला स्ट्रायकिंगचा आणि पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. जो कॉन्फिडन्स आपण साईच्या चेहऱ्यावरती पाहतोय ना, त्यानं सांगितलं आपल्या खेळाडूला की होय मी पोहोचलोय सुरक्षित, आणि पंच देखील या ठिकाणी सांगतायत की फलंदाज सुरक्षित आहे. चला, मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आम्ही जाहीर केला होता ऋषीला, तर ऋषी या खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय गणेशजी खानावकर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ऋषी परदेसी या खेळाडूला मात्र मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित करायचं आहे. आय थिंक राजेशजी मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण या खेळाडूला सन्मानित करतो आहोत. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला, परंतु इथे पहा चूक झाली आहे अक्षय खापरेकडनं आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर चौकार आलाय. मच निडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जातं. साई जोपर्यंत मैदानावरती आहे ना, संघाचा विजय साकार करू शकतो. एक मोठी धावसंख्या धावफलकावरती जर का उभा राहायची असेल तर साईला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती ठाण मांडून उभा राहावं लागेल आणि तोच खेळ त्याचा या इनिंग मध्ये अपेक्षित आहे. यावेळेला टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतंय. वेट अँड वॉचचा क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र कमालीचं एक्झिक्युशन. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकार आला. या षटकाचा जर आपण विचार केला, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीचा वापर केला जातोय. गोलंदाज अक्षय पवार. अंडरआर्म क्रिकेटमध्ये विशेष कौशल्य या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच अक्षय पवार यावेळेला मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आडवा बॅटनं प्रहार करायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू पंचाने अवांतर चेंडू घोषित केलाय. धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. चव्हाण कन्स्ट्रक्शन संघ म्हटलं तर पहिले दोनही सामने गमावल्यानंतर या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवण्यासाठी लढत ही करताना एक अस्तित्वाची लढाई आहे. कारण या सामन्यामध्ये जर का पराभवला सामोरं जावं लागलं तर या स्पर्धेतील आव्हान जवळपास या संघाचं कायम आपल्याला जरूर आव्हान संपुष्टात येताना पाहायला मिळेल. म्हणजे आव्हान कायम ठेवायचं असेल तर मात्र विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करावा लागेल. यावेळेला डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता, तोपर्यंत खेळाडू चेंडूची वाट पाहत राहिला. नूरला ऑलराऊंडर कॅटेगरीमधून या संघामध्ये समाविष्ट केला गेलेला, बेस्ट प्राइजला समाविष्ट केला गेलेला हा खेळाडू आहे. त्यामुळे थोडीशी जबाबदारी आणखीनच वाढताना पाहायला मिळते. कारण नेक्स्ट इयरचा जो
ऑप्शन असणार आहे. या ऑप्शनमध्ये जर का तुम्हाला मोठ्या बोलीला सामोरं जावं लागत असेल तर इथून मात्र तुम्हाला चांगला खेळ मैदानावरती साकारावा लागेल. आणखीन एक संधी होती इथे खराब फेकी. अशा प्रकारचा खेळ मैदानावरती चालणार नाही आहे. वेल इन कंट्रोल गेम असताना या चुका तुम्हाला कदाचित महागात ठरू शकतात आणि कदाचित हेच दर्शवत असताना एक अतिरिक्त धाव फलकावरती आली आहे. सिंगल जिथे असायला हवी होती त्या ठिकाणी 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 19, एक गडी बाद 19 ही धावसंख्या. समोरच्या दिशेनं चेंडू उडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण विराटचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी योग्य वेळेला त्यानं उंच उडी घेत असताना हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला. कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाले. जबरदस्त क्षेत्ररक्षण. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये अर्ध्या धावा तुम्ही रोखू शकता. प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणायचं असेल तर तुमच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा नेहमीच उंचावलेला असणं गरजेचं आहे. ते चांगला चेंडू होता. गाईडलाईन वरती बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या प्रकारच्या ज्या स्पर्धा असतात या प्रकारच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आपल्या सर्वोत्तम खेळाच्या माध्यमातून मानाच्या स्पर्धेमध्ये जरूर आपलं स्थान सुनिश्चित करू शकता. परंतु इथे मात्र पहा पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये साई गमावतो आपली महत्वपूर्ण विकेट आणि फलंदाज क्रमांक 2 या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. तर एक महत्वाची विकेट साई मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी मात्र नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओमकार जगदाळे नॉन स्ट्रायकिंग एंडला. पण नुरलाला मात्र आपला सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या संघामध्ये नुरलाला समाविष्ट केलं गेलंय. आतापर्यंत जर पाहिलं तर प्रदर्शन फारसं चमकदार राहिलेलं नाही आहे खेळाडूचं. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 20. अजूनही जर धावसंख्येचा विचार केला तर या धावसंख्येला कुठेतरी 50 प्लस किंवा 55 प्लस धावा जर का धावफलकावरती आल्या. खरं तर मागील सामन्यामध्ये 46 धावा डिफेंड होताना आपण पाहिल्यात. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये स्ट्रोक मेकिंग तितकं सोपं गोष्ट नाहीये. कारण विकेटचा जर आपण विचार केला दुपारच्या सत्रामध्ये मोठमोठ्या धावा या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु जसजसा आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये वळतोय इथे नैसर्गिक प्रकाश जसजसा कमी होतोय तसतसा मात्र सामन्यामधली चुरस आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथे पावलांचा वापर केलाय. नो चेंडूचा इशारा मुख्य पंचांचा देखील आलाय. स्क्वेअर लेग पंचाने देखील नो चेंडू या ठिकाणी करार केलाय. 1+1 अशा एकूण 2 धावा धावफलकावरती. मागील षटकामध्ये जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये साईनं आपली विकेट गमावली आणि तिथून प्रतिस्पर्धी रुई 11 संघ हा संपूर्ण ताकदीनिशी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हळूहळू आता फ्लड लाईट्स देखील ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जसं फ्लड लाईट्स ऑन होतील या मैदानावरती एक वेगळं सौंदर्य या मैदानाला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. इट्स अ व्हाईट बॉल. अशा प्रकारच्या या ज्या अतिरिक्त धावा आहेत या अतिरिक्त धावा मात्र तुम्हाला रोखाव्या लागतील. इथे लेग स्पिन करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाला थोडंसं दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये जर का आपण विचार केला ना तर थोडीशी सुमार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे चंचल या गोलंदाजाकडनं. हा नो चेंडू आहे आणि यावरती जोरकस प्रहार. परंतु एलिव्हेशन मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. नो +1 अशा एकूण 2 धावा धावफलकावरती येतील. पण या धावसंख्येला कुठेतरी 50च्या आसपास घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. जोपर्यंत नुरला मैदानावरती आहे 50+ धावा या धावफलकावरती निश्चितच उभारल्या जाऊ शकतात. या षटकातील चेंडू एकही चेंडू झालेला नाहीये आणि तब्बल 5 धावा या गोलंदाजांना आतापर्यंत खर्च केल्यात. नाव चंचल आहे परंतु गोलंदाजीमध्ये ती चंचलता तुम्हाला दाखवावी लागेल. गोलंदाज चेंज होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. चंचल ऐवजी आता अक्षय कापरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. योगेश सर
चला अक्षय कापरे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. खरं तर एकही चेंडू डिलिव्हर्ड न करता त्या गोलंदाजानं तब्बल 5 धावा खर्च केल्या चंचलच्या माध्यमातून. आणि त्यानंतर संघनायकानं मात्र हा निर्णय घेतला की अक्षयच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. चला 10 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. हो, यावेळेला आडवा बॅटनं प्रहार करायचा होता. डाऊन द विकेट आले. यष्ट्यांचा अचूक वेध इथे घेतला गेला यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आणि फलंदाज होतोय बाद. आणखीन एक सफलता, तिसरा गडी गारद होतोय. पण काही खेळाडू आहेत की जे एलईडी स्क्रीनच्या समोर आहेत, त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं एलईडी स्क्रीन पासून बाजूला व्हायचं. आकाश आहेत, आय थिंक आकाश थोडंसं आपण, येस थँक्यू. चला ओमकार यांना विनंती असेल की आपण फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत. सर्व फ्लड लाईट्स ऑन करा आपण आता. हो, यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आहे, फसवा चेंडू, फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करणारा चेंडू आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बालगोविंदा पथकाचं हे गीत आणि आमचा जो टॉपर आहे, अर्थातच टॉपर देखील आमच्या मुख्य मंचाच्या समोर अर्थातच या ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येक वर्षी 7व्या थरावरती जो सर्वाधिक कमी वयाचा बालगोविंद असतो ना, तो देखील आपल्या समेत या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेला. तर अक्षय, तुझाही या ठिकाणी स्वागत आहे. 30 रन्स ऑन द बोर्ड, 30 धावा धावफलकावरती आहेत. चला, कोणत्याही खेळाडूला मोबाईल अलाउड नाहीये मैदानाच्या आतमध्ये, प्लीज. कोणत्याही खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य आहेत. चला, इथून पुढे खेळाडूंनी विशेष सूचना आहे की कोणत्याही प्रकारचं वॉलेट, कोणत्याही प्रकारचा मोबाईल आपण आपल्या खिशामध्ये खेळताना कॅरी करायचं नाहीये. आणि असा जर का खेळाडू कोणी आढळला तर आयोजन समिती योग्य ते निर्णय त्या ठिकाणी घेईल आणि तो निर्णय मात्र प्रत्येक खेळाडूला आणि त्या संघाला मान्य करावाच लागेल. इथून पुढे मात्र पहिली वॉर्निंग, खरं तर आपण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या गोष्टींचा उल्लेख केला होता, परंतु पहिली वॉर्निंग या ठिकाणी दिली गेली आहे खेळाडूला. आणि इथून पुढे सर्व खेळाडूंनी मात्र या नियमाचं तंतोतंत पालन करायचं आहे की कोणत्याही प्रकारचा वॉलेट अथवा मोबाईल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कॅरी करता येणार नाहीये. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी धूम्रपानाच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला अलाउड नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय, जवळपास निम्मा संघ गारद झालाय. साई बाद झाल्यानंतर जी पडझड सुरू झाली होती, परंतु एक जमेची बाजू चव्हाण कन्स्ट्रक्शन संघासाठी की नूरला अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे. या खेळाडूकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजर आहेत आणि हा असा खेळाडू आहे की एका षटकामध्ये 30 धावांची जरी आवश्यकता असेल तरी 30 धावा या खेळाडूच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे एक आशेचा किरण चव्हाण कन्स्ट्रक्शन संघासाठी अजूनही मैदानाच्या आतमध्ये नूरला शेख, जो सध्या स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. जणू ही तटबंदी उभी केली गेली आहे. क्षेत्ररक्षक राहुल राजपूत नावाची तटबंदी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. परंतु इथे पहा, मिक्सअप झालाय दोन खेळाडूंमध्ये आणि त्याचा परिणाम फलंदाजाला परतावा लागेल. 6वा फलंदाज इथे गमावलाय चव्हाण कन्स्ट्रक्शन संघानं.
सन्माननीय दीपकजी पवार साहेब आणि त्याचबरोबर रोहनजी शेटे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. इथून जर का आपण पाहिलं तर एक मात्र जे आशेचं किरण होता नूरला शेख देखील बाद झाले आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती जोरकस प्रहार जरूर त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर मात्र थोडंसं मानसिक दडपणामध्ये खाली नवीन बॅटर वीर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं चव्हाण कन्स्ट्रक्शन संघाला आणि त्याचा जो दबाव आहे तो दबाव मात्र आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. अजूनही पाहिलं तर या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 7 गडी बाद 31 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 31 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला हलक्या हाताने चेंडू खेळलाय. ऑन स्ट्रायकिंग एंडला संधी आहे, परंतु फलंदाज सुरक्षित असेल. चला, पंचांचा निर्णय आलाय, फलंदाज सुरक्षित आहे. दबाव बनवण्याचा प्रयत्न, दबाव तंत्राचा वापर आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहिलं तर शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 32 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. यावेळेला मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता, झेल देखील टिपला गेला, परंतु कंट्रोल मध्ये ठेवू शकले नाहीयेत. अक्षय कापरेनं कमालीचा एफर्ट त्या ठिकाणी दाखवला, परंतु शेवटच्या चेंडूवरती आली एकेरी स्वरूपाची धाव. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आल्या 33 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे रुही 11 या संघासमोर 34 धावांचं. थँक्यू डीजे. या ठिकाणी यानंतरची होणारी लढत अर्थातच एकीकडे असेल टीम जय श्रीराम 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल जय भगवान 11. चला, दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे. दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे आणि अगदी आमच्या मुख्य मंचावरती टॉस बॉक्समध्ये हा टॉस केला जाईल आणि आवाजामध्ये होतोय बदल. यानंतर या 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग होणार, किंबहुना या धावा कशा पद्धतीने रोखल्या जाणार, ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया श्रीकांत मुळीक यांना. चला, सन्माननीय गणेशजी खानावकर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे. अगदी संध्याकाळचं सत्र, फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत आणि सामना क्रमांक 15वा आपल्या भेटीला येतोय. अर्थातच या 15व्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय टॉस बॉक्स मध्ये आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया श्रीकांत मुळीक यांना. हॅलो हॅलो. तर धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चालू सामना. एकीकडे पाहिलं तर चव्हाण कन्स्ट्रक्शन आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळतोय तो अर्थात आपल्याला पाहायला मिळतो रुही 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रुही 11 संघाची सलामीची धडधाकड जोडी मैदानामध्ये प्राचरण होत असताना आपण पाहतोय सलामीचा आक्रमक फलंदाज मिस्टर 360 अक्षय पवारला पाहतोय काय बॅटिंग करतोय. अगदी पहिला चेंडू डॉट तर आला चौकार. सॉरी, तिथे पहिला वाईट चेंडू होता, 5 धावा आल्यात. बघा विराज, जसं का आम्ही बोललो ना तसं पाहतोय. अगदी नजर असावी तुमची. जिथे लेग स्टिकवरती टाकला चेंडू 6 धावा होत आहे धावफलकावरती. विराज आणि अक्षय ही जोडी सलामीची आपल्याला पाहायला मिळते. तर सलामीचा गोलंदाज पहा, स्वतः सरसेनापती, स्वतः संघनायक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. साई मोहितेला पाहतोय. चव्हाण कन्स्ट्रक्शन जय भगवान 11 या संघानं टॉस जिंकला, टॉस का बॉस राहिलाय. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. जय भगवान 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जय श्रीराम. बघा, जय श्रीराम बाळ गोविंदा पथकाची खासियत राहिली आहे. यांच्या या पथकावरती देखील एक अनोखा विक्रम. अगदी सांगायचं गेलं ना, अभिमानानं सांगेन की सलग 7 वेळा अगदी न पडता न धडपडता अगदी 7 वेळा या ठिकाणी थर लावण्याचा विक्रम, 7 थर लावण्याचा विक्रम 7 वेळा
या गोविंदा पथकाच्या नावावरती आहे आणि त्यांनी आयोजित केलेली जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 मानाची स्पर्धा पाहतोय. कमी धावसंख्येचा योगेश वाघ पाठलाग करायचा 34 धावांचा पाठलाग करत असताना नाना पडळकर आणि अजिनाथ कापरे आणि रमेश राजपूत या तिन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बघा मायक्रोफोनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला निमंत्रण देतो आहे. तिन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपली जागा खालती नाही आहे, आपली जागा वरती आहे, मुख्य मंचावरती यायचं आहे. वा, चांगलं क्रिकेट हे तर विराजला करायचं आहे. त्याच्याबरोबर असलेला अक्षय पवार आहे ना, तो भन्नाट फॉर्ममध्ये आहे. अक्षय पवारनं क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळेत खाल्लेत आणि विशेषतः बॉक्स प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये अक्षय हा वेगळाच. अक्षयची या बॉक्स क्रिकेटमध्ये एक वेगळी धमक आहे, एक वेगळी चाल आपल्याला नेहमी सातत्यानं पाहायला मिळते आहे आणि तेच अक्षय पवार आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. परंतु त्याच्या विरोधामध्ये साई मोहिते हा देखील कमी नाही आहे. त्यानं देखील अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे पाहिलेत. अगदी पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा असो, अगदी बॉक्स क्रिकेट स्पर्धा असो, अगदी मी तर म्हणेल टेनिस क्रिकेटचं विश्व असेल, तिथे देखील आपल्या गोलंदाजीने भल्या फलंदाजांना पाणी पाजण्याचं काम करणारा गोलंदाज आता मात्र एका षटकाची सांगता निर्माण करतोय. फक्त धावा आल्या 9. परंतु इथे पाहिलं ना, अरे ओ 11 जमेची बाजू, एकही फलंदाज आऊट झाला नाहीये. खेळपट्टीवरती आलाय तो गोलंदाज नुरलाची देखील चर्चा राहिली. वायडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बॅटीला ब्रश, येस बॅटीची कडा घेतली आहे. एक धाव डिक्लेअर आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अरविंद ढेकले स्टँडच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. तो देखील चांगला खेळाडू आहे, त्याची देखील आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जाऊया थोडंसं मैदानाकडे, जिथे दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन थांबलाय. इथे पहा, 2 रक्षका 2 क्षेत्ररक्षकाला भेटून चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर 4 धावा करता. अगदी बोलबाला इथे बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये बोलबाला अक्षय पवारचा राहिलाय जरूर, परंतु क्रिकेटमध्ये नव्हे तर बाल गोविंदा पथकाचा देखील बोलबाला राहिलाय. अगदी आपण पाहत व्यासपीठाच्या नजदीक जे आपण गाणं ऐकलं, ते गाणं बनवणारे आपण पाहतो शरद खरात यांना देखील अगदी व्यासपीठाच्या नजदीक पाहतोय. शरद खरात यांचं देखील खासियत राहिलं, इंस्टाग्रामवरती देखील खूप व्हायरल आहेत. मोर्या इव्हेंट्स आपण पाहिलं, अगदी ब्लास्ट आपण पाहतो. तदनंतर आपण जर पाहिलं अशा विविध कार्यक्रमामध्ये त्यांचे ब्लास्टिंग आपण पाहतो. ते शरद खरात यांना देखील पाहतोय. तर मैदानावरती होत आहे का, इथे चौकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. झपाट्याने या ठिकाणी धावा वाढू लागल्यात. 20 धावा अक्षय या ठिकाणी बरसू लागलाय. येणारे 14 चेंडू अजून देखील बाकी आहेत. परंतु इथे काय, वाईट +1 2 धावा. बघा ना, दसरा ना दिवाळी आहे आणि अशा या स्वरूपामध्ये पाडव्याच्या मुहूर्तावरती आरू 11 या टीमला बोनस मिळतोय. काय खासियत राहिली आहे या टीमची. इथे पहा, नवीन वर्षाची नवी सुरुवात करायची आहे. अगदी त्याच वेळेला अक्षय पवारच्या बॅट मधून निघलेला सुंदर चौकार. अगदी प्रेक्षक सांगतात पियुष वरती आता मात्र बोट दाखवतायत, सांगतात गचाळ गचाळ गचाळ, खराब क्षेत्ररक्षण. अगदी या वेळेला देखील पाहिलं, बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. अक्षय पवार ऑन फायर या मैदानावरती. थँक्यू. 12 बॉल 4 धावांची गरज. योगेश एखाद्या फुग्यातील हवा काढून घ्यावी ना, अगदी तशीच हवा काढून घेतली. ठस कण हवा निघून गेली. पहिल्या 2 षटकांमध्ये या ठिकाणी आक्रमण पाहायला मिळालं. अगदी याच वेळेला विराज खांडवकरचा प्रयत्न होता, लगा तो आपात नाही तो बर्बाद आहे. अगदी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, तिथे चांगला प्रयत्न देखील पाहायला मिळाला. 3 धाब्यांची अद्याप देखील गरज. अक्षय पवार स्वतः या मॅच मध्ये 1 मॅन आर्मी शो 1 साइड हिरो. अक्षय पवार स्वतःच्या संघाला मॅच जिंकून देतोय. विजेता संघाचं अभिनंदन.